उन्हाळी सुट्टीच्या अखेरीस राज्यभरातील पर्यटकांची पावलं ऐतिहासिक पन्हाळगडाकडे वळली आहेत। त्यामुळे पन्हाळा हाऊसफुल असून गाईड, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा चांगला धंदा होतोय। महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असला तरी अजूनही पन्हाळ्यावर आल्हाददायक हवा आहे। त्यामुळे पन्हाळ्यावर सहकुटुंब फिरणाऱ्यांची गर्दी झाली आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक पन्हाळा किल्ला संपूर्ण मे महिन्यात पर्यटकांनी गजबजून गेला आहे। राज्यात तापमान 40च्या वर गेलं तरी सकाळी आणि संध्याकाळी पन्हाळ्यावर थंड वारे असतात। यंदा तर ऐन उन्हाळ्यात पन्हाळ्याचं तापमान 10 अंशावर गेल्याचं आणि धुकं पसरल्याचं दृश्य सोशल मीडियात पसरलं आणि पन्हाळ्याच्या पर्यटनात वाढच झाली। त्यामुळे गेले 15 दिवस पन्हाळा हाऊसफुल आहे। विशेषतः शनिवार, रविवार आणि सलग सुट्ट्यांच्या काळात पन्हाळ्याला हजारो पर्यटक भेट देतात। त्यामुळे 3 दरवाजा, अंधारबाव, सज्जा कोठी, अंबारखाना यासह ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। त्यातून स्थानिक गाईड आणि हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, चहा नाश्ता केंद्र आणि विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे। परिणामी व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। लवकरच पन्हाळ्यावर वर्षा हंगाम सुरू होईल। त्यातूनही पन्हाळ्यावर चांगली गर्दी असते। त्यामुळे यावर्षीचा पर्यटन हंगाम पन्हाळगडासाठी फायद्याचा ठरला आहे।